डॉक्टर सुप्रियाताई गावित यांचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय. नंदुरबार जिल्ह्याला 33 नवीन अँब्युलन्स उपलब्ध. डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या ठोस पाठपुराव्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला तब्बल 33 नवीन अँब्युलन्स उपलब्ध झाले असून आरोग्य क्षेत्रात मोठी भर पडली आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक सुलभ होण्यासाठी 26 लहान अँब्युलन्सचीही मागणी केली असून नर्मदा किनाऱ्यावरील गावांसाठी बोट अँब्युलन्सची व्यवस्था होण्याचा मार्ग मोकळा झालाय. डॉक्टर गावित यांनी सांगितले, गेल्या काही वर्षापासून सातत्याने या मागण्या केल्या जात होत्या. आज शासनाच्या सहकार्याने त्या पूर्ण झाल्यात, याचा मला आनंद आहे. नंदुरबारसाठी ही ऐतिहासिक उपलब्धी असून डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या ठोस नेतृत्वाचे जनतेतून कौतुक होत आहे. प्रश्नचिन्ह न्यूज, सलाउद्दीन लोहार, नंदुरबार. नवीन ॲम्ब्युलन्स नंदुरबार जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहे. त्याच्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचा बहुतांश आरोग्याचा वाहतुकीचा प्रश्न आणि जो काही ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यावर काहीतरी उपाययोजना आणणार, काय म्हणणार तुम्ही? आम्ही शासनाकडे 33 ॲम्ब्युलन्सची मागणी केली होती आणि 33 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी शासनाने आम्हाला नवीन ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेले आहे. तर या ॲम्ब्युलन्सच्या मार्फत आपण निश्चितच जे ॲम्ब्युलन्सचा विषय जो आहे तो आपण जास्तीत जास्त कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. पण काही ठिकाणी हे ॲम्ब्युलन्स आहे हे मोठं असून त्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी आम्ही अतिरिक्त अजून 26 लहान ॲम्ब्युलन्सची सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त लवकरच या ठिकाणी आमचं जे नर्मदा किनाऱ्याचे जे गावं आहे तर तिथे सुद्धा आम्ही बोट ॲम्ब्युलन्सची मागणी केलेली आहे आणि ती सुद्धा लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. या ठिकाणी माझा अगोदर 3-4 वर्षापासून आपण ही मागणी करत आहोत आणि त्याच्या अगोदरपासून ॲम्ब्युलन्सची प्रत्येक मीटिंगला आपण या ठिकाणी बघत आलो आहे की प्रत्येक मीटिंगला ही मागणी असते की ॲम्ब्युलन्स पुष्कळ ठिकाणी पोचत नाही म्हणून. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा आपल्या जिल्ह्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेले आहे. तर मी या ठिकाणी शासनाचे खूप खूप आभार मानते आणि हे ॲम्ब्युलन्स निश्चितच आमच्या जिल्ह्यासाठी एक खूप महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी झालेलं आहे असं या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद.